राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागांसाठी पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला असून पुढील 48 तास राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुढील 48 तासात कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्कीच करा. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची सक्रियता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMDच्या ताज्या अंदाजानुसार 10 आणि 11 जून दरम्यान कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची आणि नागरिकांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान विदर्भात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी अनेक भागांमध्ये अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भात व्यापक पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते असे हवामान तज्ज्ञांचे सांगणे आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जनेसह आणि काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मान्सूनच्या प्रवासाबाबत अजूनही काहीशी अनिश्चितता असल्याने अनेक भागात व्यापक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यात पेरणीसाठी घाई करू नये आणि स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा असा सल्ला कृषी हवामान तज्ज्ञांकडून दिला जात आहे. हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात पुढील काही दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अधूनमधून पावसाच्या सरींचा प्रभाव कायम राहू शकतो. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता असून विदर्भातील अनेक भागात मोठ्या पावसासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. थोडक्यात IMDच्या अंदाजाप्रमाणे पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असून अनेक भागांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.